पुढे बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मिलन सभेतील पाण्याच्या जलद निचऱ्यासाठी बीएमसी 5 क्षमतेचे पंप भाडेतत्वावर घेणार। पावसाळ्यामध्ये पूरस्थिती टाळण्यासाठी बीएमसीच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव। मुंबईमधील ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाच्या कामाची उच्चाधिकारी समितीकडून पाहणी। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पामुळे 40 मिनिटांचं अंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये पार होणार। ठाणे घोडबंदर मार्गावरील प्रवास होणार सुसाट। गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि मीरा भाईंदर उन्नल पूल हा प्रकल्प कार्यान्वित होणार। मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव। मुंबईमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटी 11 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला। शहरातील विविध रस्ते आणि द्रुतगती मार्गांच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च केला जाणार। खर्चावर स्थायी समितीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। गोरेगावमधील मृणालताई गोरे पुलावरील रस्ता उखडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर जुना अहवाल पुन्हा चर्चेत। 2021च्या दक्षता अहवालामध्ये बांधकामातील अनेक त्रुटींची नोंद। गंभीर त्रुटी असूनही कंत्राटदारावर केवळ किरकोळ दंडाची कारवाई। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असतानाही पुलावरून वाहतूक सुरू। पाचशेरी पुलाच्या कामासाठी पूल बंद ठेवण्यात येणार होता। पुणे जिल्ह्यात सीआयडीकडून अवैध धंद्यांसंदर्भात माहिती देण्यासाठी 2 मदत केंद्र सुरू। दापोडी पोलीस चौकी आणि हडपसर भाजी मंडईजवळ केंद्र उभारली। 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती। पुण्यात जानेवारीमध्ये होणारी ग्रँड टूर सायकल स्पर्धा 6 टप्प्यांमध्ये पार पडेल। 1072 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये शिवनेरी आळंदी लोणावळा हिंजवडी मार्गांचा समावेश। स्पर्धेसाठी रस्त्याच्या कामांवर 629 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार।